शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। शिक्षक आमदारांच्या प्रयत्नामुळे अतिरिक्त शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न 2 महिन्यासाठी सुटला। चूक कोणाची, शिक्षा कोणाला देताय? संतप्त शिक्षकांचे सवाल। राज्यात सध्या शिक्षण क्षेत्रात संभ्रमावस्था चालू असून अतिरिक्त शिक्षक आणि संच मान्यतेबाबत शासन आणि प्रशासन यांनी निश्चित धोरण घेऊन राज्यातील सर्व शाळांना आणि शिक्षकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा। चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला देताय असा संतापजनक सवाल शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केलेला आहे। सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार मंजूर पदापेक्षा जादा पदाचे म्हणजे अतिरिक्त पदाचे वेतनाचा प्रश्न आणि काही शाळांना संच मान्यता न मिळणे सध्या राज्यात चर्चेचा विषय झालेला आहे। सदर पदास शासन निर्णयानुसार प्रशासनाने मान्यता दिल्याने 20-20, 30-30 वर्षापासून कर्मचारी कार्यरत असताना अचानक मार्च अदा एप्रिल 2026 या महिन्याच्या वेतनावेळी सदर जादा पदाचे वेतन थांबवले होते। त्यामुळे अनेक शाळेतील पूर्ण शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही झालेले नाहीत। तसेच सेवक संच त्रुटी, सेवक संच न मिळणे, लिपिकाची देयके फॉरवर्ड न होणे, अतिरिक्त शिक्षक वेतन न होणे, अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर समायोजनाबाबत प्रशासनाची दिरंगाई, त्यावरची स्थगिती याबाबत स्पष्टता नसल्याने कर्मचारी हवालदिल झालेला आहे। दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी शासनाने आदेश काढून संच मान्यतेपेक्षा जादा कार्यरत पदाचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे एक स्तर अधिकारी म्हणून वेतन तपासणी करण्याचा आणि वेतन काढण्याचा अधिकार शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेला आहे। यासाठी मुंबईचे शिक्षक आमदार ज.मो. अभ्यंकर, कोकणचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार सत्यजित तांबे, सुनील भाऊ जगताप, राजेंद्र कोरे, विकास थिटे, भरत रसाळे, जयवंत हक्के, कल्लप्पा फुलारी यांच्यासारखे अनेक पदाधिकारी, शिक्षक सेना, शिक्षक महासंघ, मनसे शिक्षक संघटना, शिक्षक समिती, श्री शिवछत्रपती शिक्षक संघटनासह सर्वच शिक्षक संघटनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे। संच मान्यतेतील मंजूर पदापेक्षा जे जादा पद आहे त्यांच्या नियमित वेतनाची, सेवा शाश्वतीची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती 1981 नुसार आणि कायद्याने तसेच घटनेतील तरतुदीप्रमाणे शासनाची असताना शासन मात्र कळत न कळत जबाबदारी झटकू पाहत आहे। 2 महिन्यानंतर परत वेतनाचा प्रश्न निर्माण होऊ नये, कोणतेही कर्मचारी वेतनापासून वंचित राहणार नाही यासाठी शासनाने प्रशासनास सक्त आदेश देऊन राज्यातील कर्मचाऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।